सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल इलेक्ट्रो ज्ञान बाय निक्स. तर आपण शिकत आहोत सब्जेक्ट ज्याचं नाव आहे AC मशीन परफॉर्मन्स. या सब्जेक्टमधलं आजपासून आपण युनिट नंबर 2 स्टार्ट करणार आहोत. या युनिटचं नाव आहे स्टार्टिंग अँड स्पीड कंट्रोल ऑफ द 3 फेज इंडक्शन मोटर. तर या युनिटमध्ये आपण आज पहिला टॉपिक शिकणार आहोत ज्याचं नाव आहे नेसेसिटी ऑफ स्टार्टर फॉर द 3 फेज इंडक्शन मोटर. मीन्स 3 फेज इंडक्शन मोटरला स्टार्टरची काय गरज आहे, हा आपला टॉपिक आहे. आणि यावर MSBTला जो क्वेश्चन असतो तो 4 मार्क्सला येत असतो. त्यामुळे हा एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सो याचा आन्सर काय असणार आहे हे या व्हिडिओमधून तुम्हाला आज क्लिअर होऊन जाईल. सो लेट्स स्टार्ट. नेसेसिटी ऑफ स्टार्टर. आता यामध्ये आपण पहिले थेअरी पॉईंट्स कवर करून घेऊ आणि नंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करेल की हे मॅथेमॅटिकली कसं प्रूव्ह करायचं डेरिवेशन थ्रू. सो आपण चालू करूयात. सो ॲट द टाईम ऑफ स्टार्टिंग द स्पीड ऑफ द 3 फेज इंडक्शन मोटर इज 0. देअरफॉर स्लिप इज मॅक्झिमम अँड इक्वल्स टू द 1. म्हणजे स्टार्टिंगच्या टाईमला जी आपली रोटरची स्पीड असते, 3 फेज इंडक्शन मोटरच्या रोटरची स्पीड जी असते ती 0 असते. आणि स्पीड 0 असल्यामुळे आपली स्लिपची व्हॅल्यू जी असते ती मॅक्झिमम असते आणि ती मॅक्झिमम व्हॅल्यू 1 असते. सो ड्यू टू द हाय व्हॅल्यू ऑफ स्लिप लार्ज अमाऊंट ऑफ रोटर करंट इज इंड्यूस इन द रोटर वाइंडिंग. या हाय व्हॅल्यू ऑफ स्लिपमुळे रोटर वाइंडिंगमध्ये ना लार्ज अमाऊंट ऑफ रोटर करंट हा इंड्यूस होतो. दिस हाय स्टार्टिंग करंट मे डॅमेज द मोटर वाइंडिंग्स अँड कॉजेस एक्सेसिव्ह व्होल्टेज ड्रॉप इन द सप्लाय सिस्टम. हा जो हाय स्टार्टिंग करंट असतो यामुळे मोटरच्या वाइंडिंग्स ज्या असतात त्या डॅमेज होऊ शकतात आणि त्यामुळे सप्लाय सिस्टम जे आहे त्यावर एक्सेसिव्ह व्होल्टेज ड्रॉप होऊ शकतो. The starting current of the induction motor is directly proportional to the applied voltage, so it is necessary to reduce the starting current. हा जो स्टार्टिंग करंट असतो मोटरचा तो ॲप्लाइड व्होल्टेज जे असतं, जे आपण सप्लाय करतो त्याला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. त्यामुळे हा स्टार्टिंग करंट रिड्यूस करण्याची आपल्याला गरज असते. A starter is used to limit the high starting current and provide smooth starting of the motor. यासाठी आपण इथे हा स्टार्टिंग करंट लिमिट करण्यासाठी आपण स्टार्टरचा यूज करतो आणि त्यामुळे आपली मोटर जी असते ती स्मूथली स्टार्ट होते. यामुळे आपल्याला इथे 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये स्टार्टर हा रिक्वायर्ड असतो. हा झाला थेरॉटिकली मुद्दा एक्सप्लेन. याचा आता मी तुम्हाला मॅथेमॅटिकली एक डेरिवेशन प्रूव्ह करून दाखवतो. सो नेसेसिटी ऑफ स्टार्टर इन 3 फेज इंडक्शन मोटर डेरिवेशन. ॲट द टाईम ऑफ स्टार्टिंगच्या कंडिशनला स्पीड जी राहते ॲक्च्युअल स्पीड ऑफ मोटर N ती असते आपली 0. तर आपल्याला स्लिपचा फॉर्म्युला माहिती आहे NS - N/NS. तर या फॉर्म्युल्यामध्ये जर का आपण Nची व्हॅल्यू 0 पुट केली तर आपला जो स्लिपची व्हॅल्यू येईल ती NS/NS बाय डिफॉल्ट आपली 1 येईल. सो ॲट द टाईम ऑफ स्टार्टिंग स्पीड इज 0 अँड स्लिप इज 1. हे आपलं प्रूव्ह झालं इथं. सो स्लिपची व्हॅल्यू जर का 1 राहिली तर आपला रोटर करंट जो असतो ना इंडक्शन मोटरचा त्याचा फॉर्म्युला असतो एक S × E2/√R2² + S × X2². हा आपला I2चा फॉर्म्युला आहे. I2 मीन्स रोटर करंटचा फॉर्म्युला आहे. तर रोटर करंटच्या फॉर्म्युल्यामध्ये जर का आपण स्लिपची व्हॅल्यू 1 पुट केली तर आपला फॉर्म्युला काय बनतो E2/√R2² + X2².
आता जेव्हा आपण मोटर मॅन्युफॅक्चर करतो आणि त्यानंतर ती आपल्याला यूजसाठी बाहेर येते एखाद्या इंडस्ट्रीच्या, तर स्टार्टिंगच्या टायमाला रेझिस्टन्स आणि रिॲक्टन्स यांच्या ज्या व्हॅल्यू असतात या कॉन्स्टंट असतात. मग हा जर का डिनॉमिनेटर कॉन्स्टंट झाला तर आपला न्यूमरेटरचा जो E2 आहे त्याला I2 हा डायरेक्टली प्रपोर्शनल येईल. ही कंडिशन इथं प्रूव्ह झाली. I2 इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द E2. सो नेक्स्ट आहे आपलं रोटर इंड्यूस EMF E2 जो असतो तो सप्लाय व्होल्टेज रोटर व्होल्टेज जो बनतो V2 त्याला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. म्हणजे E2 इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द V2. तर नेक्स्ट टर्म येते आपली ट्रान्सफॉर्मेशन रेशो. ट्रान्सफॉर्मेशन रेशो आपल्याला काय सांगतो, तो असतो K. तो सांगतो आपल्याला N2/N1 V2/V1 पण I1/I2 असा ट्रान्सफॉर्मेशन आपला रेशो असतो. त्यामधली जर का आपण एक टर्म कन्सिडर केली K = V2/V1, तर या टर्मवरून आपल्याला काय समजतं की K जर का कॉन्स्टंट ठेवला आपण आणि V2 काढायचा असेल तर V1ची पोझिशन जर का आपण चेंज केली, V1 हा इकडं डिवाईडला होता तिकडं पाठवून त्याला मल्टिप्लाय केला, तर आपल्याला एक कंडिशन लक्षात येते. V2 जो आहे तो V1ला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे सप्लाय व्होल्टेजला. मग या आपण आत्तापर्यंत ज्या स्टेप्स फॉलो केल्या त्यावरून आपल्याला काय समजतं, I2 इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द E2, E2 इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द V2 अँड V2 इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द V1. तर याचाच अर्थ असा की I2 जो आहे तो V1ला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे जसा V1 वाढेल तसा I2 खूप जास्त वाढेल. तर आता आपण केस धरूयात, ती समजून घ्या तुम्ही. जर का आपला 3 फेजचा सप्लाय असतो 415 व्होल्ट किंवा 440 व्होल्ट, तो जर का तुम्ही डायरेक्टली मोटरला अटॅच केला तर त्यामधला स्टार्टिंग करंट एवढा जास्त वाढून जाईल की ती मोटर तिथल्या तिथे बर्न होऊन जाईल, तिची वाइंडिंग बर्न होऊन जाईल. मग ते होऊ नये यासाठी आपण लावतो इथे स्टार्टर त्यासाठी यूज करतो की त्याच्याने V1 हे कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे. आणि V1 कंट्रोलमध्ये राहिला की आपला रोटर करंट I2 जो आहे स्टार्टिंगचा तो पण कंट्रोलमध्ये राहील आणि मग आपली मोटर सेफली स्टार्ट होईल. हा त्यामागचा मोटिव्ह असतो. त्यामुळे आपण इथे स्टार्टर यूज करतो. सो व्हेरियस टाईप्स ऑफ स्टार्टर असतात जे आपल्याला पुढे शिकायचे आहेत. फर्स्ट येतो आपला प्रायमरी रेजिस्टर स्टार्टर, म्हणजेच त्याला म्हणतो आपण स्टेटर रेजिस्टन्स स्टार्टर. सेकंड असतो आपला DOL स्टार्टर म्हणजे डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर. थर्ड असतो ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर. फोर्थ असतो स्टार डेल्टा स्टार्टर. नेक्स्ट असतो आपला रोटर रेजिस्टन्स स्टार्टर आणि त्यानंतर येतो आपला सॉफ्ट स्टार्टर. हे सर्व स्टार्टर आणि स्पीड कंट्रोलच्या मेथड हे आपल्याला 1 by 1 शिकायचं आहे. ते पुढच्या लेक्चरपासून आपण शिकूयात. नेक्स्ट लेक्चरचा टॉपिक राहील आपला डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर DOL स्टार्टर. सो थँक्यू फ्रेंड्स. तुम्हाला जर का आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. म्हणजे तुमच्या कन्सेप्ट्स क्लिअर होतील, पण समोरचे जे तुमचे मित्र आहेत त्यांचे पण कन्सेप्ट्स क्लिअर होतील आणि तुम्हाला पण पास तर व्हायचंच आहे, पण या सब्जेक्टमध्ये तुम्ही स्कोर करू शकाल. सो थँक्यू.